सह्याद्री कारखान्याबाबत जर सांगायचं झालं तर जवळजवळ 2009 सालापासून कारखान्याच्या हिताचे आणि सभासदांच्या हिताचे अनेक प्रश्न मी आजवर कारखान्याच्या व्यवस्थापनापुढे मांडलेले आहेत. ते मग अगदी सभासदांचं हित कशात आहे आणि कारखान्याचं हित कशात आहे हे अभ्यासपूर्ण मांडण्याचा प्रयत्न मी 2009 सालापासून करतो आहे. आजपर्यंत प्रत्येक वर्षी मी अगदी ऊस लागण नोंद करण्यापासून ऊस लागणीचा नोंद पारदर्शक करून ऊस तोडणी पारदर्शक करण्यापासून जो कारखाना काढण्यासाठी सभासदांना जे भांडवल दिले या शेअर रूपानं त्या सभासदांना योग्य प्रकारे न्याय देण्यासाठी सभासदाचा ऊस प्रथम गाळावा यासाठी गेली अनेक वर्षे मी या व्यवस्थापनापुढं विषय मांडत आलो आहे. पण या व्यवस्थापनानं आज तागायत आमची मागणी कधी मान्य केली नाही. स्वतःच्या मनानं हेकेखोरपणानं कारखाना चालवून सभासदांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून त्यांनी बिगर सभासदा ऊस जादा गाळला आज तागायत आणि सभासदा ऊस कमी गाळला. माझा तर त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी परिसरातल्या लोकांचा ऊस अगोदर सभासदांच्या ऊसाला प्राधान्य द्यायला हवं होतं, कारण ज्यांनी कारखाना काढाय भांडवल दिले या चव्हाणसाहेबाच्या नावानं चालवला जाणारा हा कारखाना, त्या कारखान्यात ज्या माणसानं कारखाना काढाय भांडवल दिलं त्याच्यावर अन्याय करायला नाही पाहिजे होता, परंतु त्यांनी आता काय तो केलेला आहे. आता बरेच वर्षे लोक जागृत नव्हती, पर्याय नव्हता, लोक आता कुठेही ऊस घालायला लागले, कारण यांनी ऊस कधी वेळेत नेला नाही. ऊस तोडायला पैसे द्यायला लागलं, ऊसाचं वजन घटायला लागलं, ऊस वेळेत न गेल्यामुळे नुकसान व्हायला लागलं, ऊस तोडणीसाठी पैसे द्यावं लागलं आणि एकंदरीत नुकसान व्हायला लागल्यावर लोकांनी इकडे तिकडे ऊस गाठले असतील. त्याला नुसतं तो सभासदच जबाबदार नाही, कारण या व्यवस्थापनानं पण जेवढी नोंद झाली आज तागायत तेवढा ऊस कधी गाळप केलेला नाही. 22,000 हेक्टर जर नोंद असली तर त्यातला 10,000 हेक्टरच ऊस गाळला या. मग तो राहिलेला ऊस कुठं जाणार, तर कुठंतरी लोक देणार ना. तुमच्या ज्यानं व्यवस्थित झाला नाही तर माझं मत आहे की त्यांनी ऊस गाठला नाही म्हणून त्यांची साखर जी बंद केली आहे तो दोष नुसत्या सभासदांचा नाही, यांचाही दोष आहे ना, संचालक मंडळाचा, व्यवस्थापनाचा, की आपण काहीतरी अपयशी ठरलो होतो. तर येणाऱ्या काळात त्यांना विनंती करायला पाहिजे, काय ना तुम्ही आम्हाला ऊस घाला, आम्ही तुम्हाला म्हणजे आपला कारखाना आहे तो अडचणीत जाऊ नये किंवा काय होऊ नये आणि तुमचं भांडवल त्यात गुंतलेलं आहे. सभासदांना पण वाटतं आमचा कारखाना आहे, आपला कारखाना आहे म्हणून ते ऊस घालण्याचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळेला जात नाही तेव्हा कुठंतरी घालतात. मग त्यांना दोषी धरण्यापेक्षा त्यांना तुम्ही निवडणुकीच्या टायमाला आश्वासन दिलं होतं की 5 वर्षासाठी साखर मोफत देणार आहे तुम्ही, कारण तुम्ही एक बार आश्वासन दिलं तर ती निवडणुकीत तोंडावर दिलं म्हणजे ती 5 वर्षासाठी गृहीत धरलं लोकांनी आणि तुम्हाला लोकांनी मतदान केलं. मग आता तुम्ही 1 वर्षातच भेटायची गरज नाही ना. जर फायदा तोटा होत असला तर तो सभासदांचा पण होणार आहे. आम्हीच मालक आहे, आमचाच फायदा होईल, आमचाच तोटा होईल. साखर तर 5 वर्ष द्यायला पाहिजे अशी आमची एक मागणी आहे. शिवाय झालं तर कारभार करताना त्या ऊसाची नोंद करताना त्या माणसाला ऊसाच्या नोंदीची पोच देत नाही. तर का देत नाहीत, तर त्या नोंदीत वर खाली करता येत नाही पोच दिल्यानंतर. मग त्यांना स्वतःच्या जवळच्या लोकांचा ऊस अगोदर गाळायचा असतो, इतरांचा मागं ठेवायचा असतो, काय त्यांचं धोरण आहे माहीत नाही, पण पोच देण्यासाठी वर खाली नेहमी बघितलं जातं. आता आम्ही म्हणतो त्यासाठी खर्च काय नाही येत, त्याच्यामुळे नुकसान काय होत नाही. मग ऊस जो माणूस नोंदवायतो त्याच्या ऊसाची पोच द्यायला काय अडचण आहे, त्यांना देत नाहीत. आणि एवढं करून थांबत नाही तर ते कारखान्यात आज विस्तारवाढ करताना सुद्धा बहुतेक कारखाने भरपूर निघालं. आपण विस्तारवाढ वेळेत केली नाही आणि करायची गरज पण नव्हती. ज्यावेळेला इतकं कारखाने झाले ते आता ऊस कमी पडतो. आता ऊस कमी पडतो का, तुमची नोंदच खोटी आहे, कारण कधी तेवढा ऊस गाळलेला नाही. 20,000 हेक्टरची नोंद दाखवली जाते, 20,000 हेक्टर ऊस कुठं आहे? कारखाना बंद होतो 3-4 महिन्यात, मग तो ऊस कुठं जातो? खरी आहे का खोटी आहे ते तर आम्ही कसं ओळखणार सांगा. ते 3 महिन्यात कारखाना बंद झाला आणि 8 लाख टन गाळप केलं, 1/3 ऊस गाळप केला. सभासदा ऊस त्यात किती, बिगरचा किती ते पण कळत नाही. मग आता हे शेवटी कसं आहे माहीत, ज्या चव्हाणसाहेबाच्या नावानं कारखाना चालवला जातो, निदान त्यांचा आचार विचार बघून त्या सभासदाचा मान सन्मान राखूनच कारखाना चालवायला पाहिजे ना. त्यांचा अपमान होईल असं करायला नाही पाहिजे. आज त्यांना साखर बंद केली जाते, त्यांच्याकडनं पैसे घेतले जाते, ती निवडणूक आली की तुम्हाला फुकट देतो म्हणतात. म्हणजे ही काही फसवणूकच आहे ना लोकांची, सभासदांची फसवणूकच होती ना. तर आमचं मत आहे की त्यांनी आता ते 5 वर्षासाठी आश्वासन पाळावं, निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत. लोकांना तुम्ही वेगळ्या मार्गाने ऊस देण्यासाठी हे करा ना. अडवणूक करून कशी तुम्हाला ऊस देतील लोक? अडवणूक नाही करायला पाहिजे ना त्यांची. त्यांना तुम्ही प्रेमानं बोलवा ना, की बाबा काय नाही, आपला कारखाना आहे, आपण आता घालणार आहे ऊस, आम्हाला तुम्ही ऊस घाला. विनंती करा, त्यांना मुदत द्या, एवढ्या दिवसात तुम्ही ऊस घाला, नाही तर तुमचं हे करू. डायरेक्ट त्यांना बंद करता येणार नाही ना.